शाही थाटात कैलास बापूंच्या माध्यमातून ते लग्न त्या ठिकाणी ज्यावेळेस पूर्ण होतं त्यावेळेस मुलाच्याही आणि मुलीच्याही डोळ्यात कदाचित आनंदाचे अश्रू त्या ठिकाणी आम्ही अनेक वेळास बघितले असणारा हा सोहळा बापूंच्या माध्यमातून परमेश्वर संपन्न करून घेतात। तर ती दैवी शक्ती कोणती आहे तर अर्थातच साईबाबा साक्षात अशा ह्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून हा लग्न सोहळा पार पाडून घेतात असं मला असं आठवतं। प्रत्येक लग्न सोहळा मला आठवतो, कारण बापू फक्त माझ्यावरतीच नाही तर शिर्डीतल्या अनेक लोकांना बापू स्वतःहून फोन करून सांगतात की तुम्हाला अशी अशी जबाबदारी ह्या लग्न सोहळ्यामध्ये मिळालेली आहे। असा ज्यावेळेस बापूंचा फोन येतो त्यावेळेस मनापासून सांगतो की एक अभिमान वाटतो की एवढा मोठा व्यक्ती, शिर्डीचे नगराध्यक्ष असणारी व्यक्ती आपल्याला फोन करून सांगते की ह्या सोहळ्यामध्ये तुम्हाला अशी अशी जबाबदारी पार पाडायची आहे। तर खूप आनंद होतो। शिर्डीमध्ये कैलास बापूंच्या माध्यमातून होणारा सर्व धर्मीय सामुदायिक लग्न सोहळा जो आहे हा अशा सामान्य कुटुंबासाठी मला असं वाटतं की संजीवनी ठरलेला आहे। ज्यावेळेस लग्न म्हटलं की समाजातली परिस्थिती आपल्याला ध्यानात येते, कारण समाजामध्ये मुलींचं कमी होणारं प्रमाण हे लग्नासाठी एक मोठी समस्या बनली आहे। आणि लग्न इकडून तिकडून मोठे प्रयत्न करून ज्यावेळेस मुलीचं लग्न ठरतं, मुलाचं लग्न ठरतं आणि लग्नानंतरचा जो खर्च आहे हा प्रत्येक कुटुंबाला न परवडणारा असा खर्च आहे। कारण आज विविध पद्धतीनं शाही लग्न करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, आपल्या आपल्या परीने प्रत्येक जण लग्नाची व्यवस्था करतो, पण तरी देखील आज सामान्य कुटुंबामध्ये लग्न करणं ही सर्वात मोठी त्यांच्यासाठी एक गोष्ट आहे। तो खर्च सगळ्यांनाच परवडणारा नसतो। म्हणून शिर्डीमध्ये कैलास बापूंच्या माध्यमातून होणारा सर्व धर्मीय सामुदायिक लग्न सोहळा जो आहे हा अशा सामान्य कुटुंबासाठी मला असं वाटतं की संजीवनी ठरलेला आहे। ज्यावेळेस कैलास बापूंसारखी व्यक्ती हजारो जोडप्यांचं ज्या ठिकाणी शिर्डीच्या पावनभूमीमध्ये लग्न लावून देतात, नुसतंच लग्न लावून नाही तर एका शाही थाटामाटामध्ये हा लग्न सोहळा ज्यावेळेस कैलास बापूंच्या कुटुंबाच्या वतीनं ज्यावेळेस पार पडतो, मला असं वाटतं की जे मुली आणि मुलं ज्यावेळेस या ठिकाणी एकत्र येऊन लग्न करतात तर त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा हा शाही सोहळा असतो। असा अनुभव हजारो जोडप्यांचा शिर्डीमध्ये ज्यांनी लग्न केलं अशा प्रत्येक जोडप्याचा आहे। मी जसं म्हटलं की शाही लग्न सोहळा, तर ज्यावेळेस कैलास बापूंसारखी व्यक्ती शिर्डीतल्या अनेक त्यांच्या सोबती असणारे त्यांचे मित्र असतील, सहकारी असतील, राजकीय क्षेत्रातील त्यांच्यासोबत असणारा प्रत्येक घटक त्यावेळेस बापू त्यांना सोबत घेऊन हा शाही लग्न सोहळा त्या ठिकाणी पार पडत असतात। मला असं वाटतं की बापूंचा हा गेल्या 25 वर्षांपासूनचा प्रवास जर बघितला तर मला असं वाटतं की हे फक्त बापूंचं एकट्याचं काम नाही तर बापूंसोबत असणाऱ्या प्रत्येक मित्राचा हा मोठा वाटा आहे। मला असं वाटतं की बापूंसोबत एवढं ज्यावेळेस हे यश बापू ज्यावेळेस मिळवतात किंवा त्यांचा परिवार ज्यावेळेस मिळवतात तर बापूंसोबत कोणती तरी दैवी शक्ती ही काम करत असेल की ज्या दैवी शक्तीमुळेच कदाचित हा 25 वर्षांपासूनचा हा सुरू असणारा हा सोहळा बापूंच्या माध्यमातून परमेश्वर संपन्न करून घेतात। तर ती दैवी शक्ती कोणती आहे तर अर्थातच साईबाबा साक्षात अशा ह्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून हा लग्न सोहळा पार पाडून घेतात असं माझंच नाही तर शिर्डीमध्ये ह्या सोहळ्याशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा अनुभव आहे। तर यावर्षी हे 26वं वर्ष आहे। तर नेहमीप्रमाणे माझ्यासारखे अनेक व्यक्ती, अनेक कुटुंब बापूंसोबत उभं राहून त्या ठिकाणी ह्या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित असतात। याही वर्षी 26व्या वर्षी ज्यावेळेस हा लग्न सोहळा पदार्पण करत आहेत अशा ह्या सर्व धर्मीय सामुदायिक लग्न सोहळ्याच्या माझ्या कुटुंबाच्या वतीनं, सर्व शिर्डीकरांच्या वतीनं आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वतीनं या लग्न सोहळ्यासाठी मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। मला असं आठवतं, प्रत्येक लग्न सोहळा मला आठवतो, कारण बापू फक्त माझ्यावरतीच नाही तर शिर्डीतल्या अनेक लोकांना बापू स्वतःहून फोन करून सांगतात की तुम्हाला अशी अशी जबाबदारी ह्या लग्न सोहळ्यामध्ये मिळालेली आहे। असा ज्यावेळेस बापूंचा फोन येतो त्यावेळेस मनापासून सांगतो की एक अभिमान वाटतो की एवढा मोठा व्यक्ती, शिर्डीचे नगराध्यक्ष असणारी व्यक्ती आपल्याला फोन करून सांगते की ह्या सोहळ्यामध्ये तुम्हाला अशी अशी जबाबदारी पार पाडायची आहे। तर खूप आनंद होतो। मी गेल्या अनेक वर्षांपासून ह्या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी आहे। आमच्याकडे लग्नविधी जो शास्त्रीय पद्धतीनं जो लग्नविधी त्या ठिकाणी पूर्ण केला जातो, या लग्नविधीमध्ये आमच्याकडे जी काही जबाबदारी दिली जाते गेल्या अनेक वर्षांपासून ती जबाबदारी आम्ही अगदी घरच्यासारखी त्या ठिकाणी आम्ही पार पाडतो।
याही वर्षी आम्हाला आनंद होईल की ह्या लग्न सोहळ्यामध्ये आम्हाला जी जबाबदारी मिळाली आहे ती जबाबदारी पूर्ण करत असताना विशेष आम्हाला आनंद होईल. ज्यावेळेस आमच्यावर लग्नविधीचं किंवा कुठलीही जबाबदारी ज्यावेळेस आमच्यावर दिली जाते तर त्यावेळेस ज्या व्यक्तीने जबाबदारी घेतली आहे ती व्यक्ती आपल्या घरचं लग्न समजून त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारी त्या ठिकाणी घेते. छोट्या छोट्या गोष्टी एकत्रित केल्या जातात, छोट्या छोट्या वस्तू त्या ठिकाणी खूप प्रामाणिकपणे त्या ठिकाणी एकत्रित केले जातात. असं कदाचित कधी घडत नाही की एखादी वस्तू त्या ठिकाणी गुरुजींना कमी पडली आणि त्याच्यासाठी शोधाशोध सुरू आहे, असं कधी कदाचित घडलं नाही. पण खूप असे प्रसंग आहेत की लग्न त्या ठिकाणी आटोपलं आणि एखाद्या वधूच्या किंवा एखाद्या मुलीच्या नवरीच्या डोळ्यातून अश्रू त्या ठिकाणी आनंदाश्रू येतात. अशा घटना मी अनेकदा माझ्या आयुष्यामध्ये मी अनुभवल्या. कारण ज्या मुलीनं स्वतःच्या लग्नासाठी जी जी स्वप्न कदाचित बघितलेली असतील आणि पैशाच्या कारणामुळे किंवा घरच्या परिस्थितीमुळे ते लग्न त्या थाटात त्या ठिकाणी तिचं कदाचित होऊ शकलं नव्हतं, पण त्यापेक्षाही शाही थाटात कैलास बापूंच्या माध्यमातून ते लग्न त्या ठिकाणी ज्यावेळेस पूर्ण होतं त्यावेळेस मुलाच्याही आणि मुलीच्याही डोळ्यात कदाचित आनंदाचे अश्रू त्या ठिकाणी आम्ही अनेक वेळास बघितले. मुलीच्या आईवडिलांना सुद्धा आम्ही आनंद अश्रू डोळ्यातून येताना आम्ही त्या ठिकाणी अनेकदा बघितलं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला खरंच समाधान अशा लोकांकडे बघितल्यानंतर आम्हाला होतं की कैलास बापूंनी आम्हाला दिलेली जबाबदारी ती त्यावेळेस एवढी महत्त्वाची वाटत नाही, पण ज्यावेळेस अशा लोकांचा आनंद ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आमचा आत्मा कैलास बापूंनाच नाही तर कैलास बापूंसोबत असणाऱ्या त्यांच्या प्रत्येक कुटुंबाच्या व्यक्तीला, त्यांच्या सोबत असणाऱ्या प्रत्येक सहकार्याला आत्म्यातून त्यांना आम्ही आभार व्यक्त करतो.